नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज परत ताप आलेला आहे आणि अंग दुखते, कणकण आले सकाळपासून। आता वाजलेत संध्याकाळचे 7 आणि मी सकाळी 10 वाजल्यापासून लोळतच आहे। आता एक प्रयोग चालू केलाय, गरम पाणी दिलंय टायगरच्या पप्पांनी आणि त्यांनी सांगितलं त्या टपामध्ये पाय असे ठेव, त्याच्यामध्ये मग थोडासा आराम मिळतो। डोकं पण दुखतंय ना, सर्दीमुळे झालंय सगळं, छाती पूर्ण जाम झाले कपमुळे आणि त्याच्यामुळे डोकं दुखायला लागलं। सर्दी म्हटलं डोक्यात सर्दी आहे, सर्दी एकदम भयंकर सर्दी झाली, भयानक टिकले पूर्ण सर्दी। त्याच्याने सगळं हे असं प्रॉब्लेम झाले माझे। त्याच्याने अंगामध्ये कणकण आली। सकाळी काम केलं थोडंसं आणि तशीच झोपून गेली। आई आलेली आमच्या दुपारी, तर आणि तसंच औषधं खाल्ली दुपारी आणि झोपली। आता म्हटलं हे मला सांगितलंय की असं पाय ठेवा, त्याच्याने लवकर ताप उतरतो गरम पाण्यामध्ये। हे बघा, असं गरम पाणी काढलंय आणि त्याच्यामध्ये पाय ठेवले, तर त्याच्याने माझ्या नसा बघा किती फुगलेत पायाच्या, आहे ना। जो माणूस जास्त काम करतो ना त्याच्या पूर्ण नसा अशा दिसतात, तसंच आहे माझ्या पण नसा तशाच दिसतात, हाताच्या पण माझ्या तशाच दिसतात। हे बघा, हाताच्या पण नसा तशाच दिसत आहेत। आणि माझ्या बाबल्या बघा, बाबल्या सकाळपासून माझा बसला इथं, तर कोणच नव्हतं सकाळपासून, त्याला कोण फिरवा येत नाही। सुमितने आता फिरून आणलंय बाहेरून, पण तो म्हणतो ही रोज अशी चलती फिरती गाडी, हिला काय झालं आज का गप्प बसली, इकडून तिकडं जायरा वायरा फिरत असते, तिला झालंय काय। मम्मी काय झालं तुला? काय झालंय बघ, प्रयोग करते दादानी सांगितलेला। मी चाललोय आता कुठं? हे बघ कुठं चाललंय? मित्राच्या बहिणीच्या हळदीला इन्व्हिटेशन कार्ड पण बघ, आणि तुला फोटो वाटतो सर्व। ते कुठं जाणार तो हळदीला आता? चाललोय बघा, तिला औषध आणून दे डॉक्टर कडून। दादाला सांग ना, त्याला सांगितलं तो गाडी घेऊन गेले, त्याला सांग आताच। डॉक्टर फोन नाही उचलत, डॉक्टर डायरेक्ट जायला सांग। मी आता आंघोळ करून जेवणार आहे पहिला। जेवून जा ना, आंघोळ कर, जेवून जा। आशिनी जेवण बनवलं दुपारी, बिचारीने येऊन जेवला नाही, याला भूक लागलेली, विकत आणायचं आणलेलं जेवण। आज दुपारी आम्ही जेवण पण बनवलं नाही, एवढं झालं। मग अश्विनी आली, तिने आता जेवण बनवलं 4 वाजता। त्याच्यानंतर आता तोपर्यंत यांनी समोसे आणलेले, पण माझी दोन्ही मुलं होती, त्यांनी आज दोघांनी लाद्या बिद्या पुसल्या। आई आलेल्या, आईनी थोडीफार भांडी होती नाश्त्याची ती घासली। कामं फक्त असे रखडतात, बाकी दुसरं काय प्रॉब्लेम नसतं। तर ठीक आहे, होतं, सगळे मिळून करतात, सपोर्ट होतं सगळ्यांचा एकमेकांना। एखाद्या दिवस माणूस घेतं कसं तरी आपलं असं आहे। हे बघा, हे गरम गरम पाण्यावर बरं वाटतं, पण म्हणजे हड्डा पूर्ण दुखत होती तर बरं वाटतं। मग बाबल्याला फिरून आणलंच तू वरती येतो तो बाबुली। टायगर हे बघ, मम्मासाठी ज्यूस आणलाय दादानी, या आपण देऊया। या तेव्हा मम्मा इथे झोपले, बरं नाही ना मम्माला? या इकडं, टायगर ये इकडं, पान खाया। या या, छे घे ज्यूस दे। ये इकडे या, सकाळपासून फिरते इकडं तिकडं फिरते। कुठे गेलेली तू? कुठे गेलेली? काय आणलंय? ज्यूस। धर बाबुडी, ये बघ पाहिजे, ये वरती, ये इकडे, हा तसंच करा। तुला पाहिजे हे? तुला हे पाहिजे? टायगरला पण एक लस्सी आणायची झाली है ना। एवढे ज्यूस आणले, ती बहुत सारे ज्यूस आणले।
सांडवाला त्याच्यावर पाय देवतो. प्यायचं तुला अशी व्हायला दे ना ती वाटी पितो का बघूया आपण. थोडा पितो का पहिला बघ. हा ना पाणी बघते त्यातलं. पिणार तो गोड आहे ना पिणार. अरे पी ना जाऊ दे. गोळ्या गोडच नाहीये. तुम्हाला टेस्ट नसेल लागत. नाही गोडच नाही साखर नाही टाकले. अजिबात गोड नाही अगं. कोणता या मोसंबी याची साखर टाकली होती. साखर नाही टाकली तरी काय कामाचंच नाही तो. तर पी. तोंड फिरवतोय जाऊ दे. पण 110 रुपये तुम्हाला पण 110 रुपयाचा 60 रुपयाचा भेटतो ना हे आशीर्वाद मध्ये. अच्छा आशीर्वाद मध्ये. काय करायचंय काय तो म्हणतोय तू सकाळपासून इथं बसू नये मला घेऊन चल बाहेर. कुठे जायचं कुठं कुठं पण कुठं बाहेर जायचं. वैतागला तो बाहेर. ए अरे कपडे काढतो का काय आता. तागडी काय आहे तिथं. हा काय आहे त्याला बॉल बॉल पाहिजे बॉल पाहिजे बॉल पाहिजे. कुठं आहे का तिथं बॉल. तिथे नाही तिथं आहे बॉल. हे अरे कपड्यात घुसलेलं हे बाबा कपडे काढल. काय आहे तिथे काय टाकू. हे बघ इकडे बॉल जा. तो बघ तिथे तिथे तुझ्या ड्रॉवर मध्ये जा. ये इकडे देते या. त्याच्यात कपड्यात कोण बॉल ठेवतं का मम्मा. कुठे आहे तिथं असू शकतं. अरे याच्या आतमध्ये कसं बॉल आहे. बघू दे मला लाईट लावते. असू शकतं त्याला वास बीस येत असेल का दुसरं येडा येतो येडा. काय पण करतो तो येडा आहे. काय कुठं येडा येडा येडा. बघ बघ ये ग इकडे दिसतंय तुला बघ. अरे हा खरंच आहे. मग त्याला वास येत असेल ना. मग अरे खरंच आहे. कपाटात कोणी बॉल ठेवलाय. बाबो बाबो मी बोलली ना त्याला वास बीस येत असेल. शाळेत ए टायगर बाई एक तर बरं नाही मला आणि या पोरगा मला वैताग द्यायला लागलाय. जरा उठली ना तर लगेच असं पळतो बाहेर. टायगर छकुला इकडून आला बघ. ए थांब. हे बघ आता इकडून येतो. इकडून मी झाडून घेतलंय ना आता कान पण. जेवण कुठे आहे तुझं. चल दाखव मला. या कुठे जेवण. जेवण कुठे ठेवलंय. कुठे आहे. अरे कुठे आहे कुठे आहे. हे बघ इथं आहे ना अगली. हा ना बघून गेला येऊन पहिले. अच्छा त्याला माहिती आहे गार करायला ठेवलंय ना जेवण. तुझं आहे माझं आहे माझं आहे. माझं आहे मी खाणार आहे तुला नाही. बघतोय जेवण थंड झालं ना मग खा. हा चालेल चालेल का. तोपर्यंत बाहेर बस. जा जवळ ठेव बस. जवळ ठेव बस. या तिथं बस. जेवण तुझं तुलाच देणार आहे. जेवणाजवळच थांबलाय. त्याला वाटतं माझं जेवण मला देत आहेत का नाही. हा तुझं आहे ना तुझं आहे ना. भूक लागले हो. दुपारी त्याला जेवण नव्हतं दिलं ना. पेडिग्री दिलेली फक्त. हां देते देते. हा तुला चला जेवण द्यायचं तुला.
तुला खायचंय? तुझं जेवण आहे बाबल्याचं? थांब परत चावल टाकू दे. चावल तांदूळ खाणार ना? कसा कसा भूक लागले, कसा जिभला चाटतोय बघ. बाबली तुला भूका लागली? टाकला भात. हा चला आता जेवायचं. सगळी शंपा करायची. हा सगळी शंपा करणार ना तू? आज दिवसभर आहे ना, मला बरं नव्हतं ना, तर जेवणच नव्हतं बनवलेलं. चल या तर बरं नव्हतं म्हणून जेवण नाही बनवलं. तर टायगरने आज फक्त रॉयल कॅनियनच खाल्ली. त्याच्याने त्याची भूक काय भागत नाही. त्याला हे घरातील जेवण लागतं. चपाती तांदूळ चपाती आणि भात असं. खा बाबू.